अनेक नवीन नवीन खुलासे होत आहेत, अनेक प्रकारचे आरोप लागलेले आहेत, आपली काय भूमिका आहे? असं आहे की मी सातत्यानं हा प्रश्न मांडतोय. मे महिन्यामध्ये देखील गेल्या वर्षीच्या निकालाचं विश्लेषण मी केलं होतं आणि त्यामध्ये लक्षात आणून दिलं होतं की ज्या मुलांना 10वी-12वीमध्ये 35% मार्क आहेत किंवा 10वीमध्ये नापास झालेले आहेत, असे विद्यार्थ्यांना जवळपास मेरिटमध्ये दिसत आहेत आपल्याला 99.99% 100% मार्क मिळवत आहेत. आता यावर्षी इंजिनिअरिंग विभागाचा MST-CET निकाल आला आणि पाहून धक्काच बसला आहे. पहिली गोष्ट अशी की या निकालाच्या संदर्भामध्ये बोलायचं झालं तर ही परीक्षा काय असते? देशामधल्या दुसऱ्या क्रमांकाची इंजिनिअरिंगची ही परीक्षा आहे. जवळपास 6-1 लाख विद्यार्थी यामध्ये भाग घेत असतात. JEE मेन्स नंतर ही परीक्षा असते आणि एकंदरच अतिशय महत्त्वाचे कॉलेजेस म्हणजे ज्याची NIIT बरोबर असेल किंवा IIT बरोबर तुलना ज्या कॉलेजांची होते त्या कॉलेजांमध्ये ॲडमिशन त्या ठिकाणी या परीक्षांच्या माध्यमातून होतं. परंतु सातत्यानं 2023 पासूनचा आकडा मी जो जाहीर केला त्यामधनं PCMमध्ये 40% खाली असलेले मार्क म्हणजे 12वीला अशा विद्यार्थ्यांची संख्या 50% खाली, 60% खाली, 70% खाली वाढतच चाललेली आहे. आणि या वेळेला तर जवळपास 12 विद्यार्थी ज्यांचे PCMमध्ये 40पेक्षाही खाली मार्क आहे ते 99पेक्षा जास्त पर्सेंटाईलमध्ये पास झालेले आहेत. म्हणजे हे विद्यार्थी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की 12वीच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा तसा बघायला गेला तर बऱ्यापैकी सोपा असतो आणि 1 वर्षाचीच परीक्षा द्यायची असते. त्यातलेही 20 मार्क हे कॉलेज देतं आणि उरले दुसरे 20 मार्क हे थिअरॉटिकल असतात. म्हणजे मॅथमॅटिक्ससारख्या गणिताच्या परीक्षेमध्ये देखील जर 20 मार्क हे थिअरीचे असतील तर ती परीक्षा पास व्हायला फार काही कठीण बाब नसते. पण त्यांना 40 मार्क मिळालेत असे विद्यार्थी तुम्हाला मेरिटमध्ये दिसत आहेत आणि 99% जास्त आणि ही संख्या वाढतच चालली. या वेळेला जवळपास 70पेक्षा कमी म्हणजे PCMमध्ये 70% कमी असलेले जवळपास 358 विद्यार्थ्यांना 99% जास्त मार्क मिळाले. आणि त्यातही या सातत्यानं आम्ही जेव्हा प्रश्न हा विचारतोय त्यावेळेला MST-CET अशा तऱ्हेचं उत्तर येतं की नाही अशा तऱ्हेचं होऊ शकतं म्हणून, म्हणजे असा योगायोग होऊ शकतो. तर मग हे योगायोगांची वारंवारता किती मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आणि या निकालामध्ये तर अतिशय गंभीर आहे की पहिल्या 100मध्ये 2 जुळे मुलं आलेले आहेत. आता ही जुळे मुलांचा विषय घेतला तुम्ही तर जुळ्या मुलांच्या जन्मामध्ये देखील 2-3 मिनिटं 4 मिनिटाचा फरक असतो त्याच्या जन्मवेळेमध्ये. परंतु या जुळ्या मुलांना मार्क जर बघितलं तर एकच मार्क मिळालेले आहेत, सेम मार्क म्हणजे जुळे मार्क. आता एवढा मोठी जर योगायोगाची परिस्थिती असेल तर याची निश्चितपणे चौकशी होण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आम्ही न्यायालयीन चौकशीची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे करत आहोत सातत्यानं. कमिशनतर्फे हात वरती केले जातात, हे दुर्दैवाचं आहे. आमचं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांना योग्य विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे. आज VJTI सारखे असेल किंवा वालचंदसारखी किंवा इतरही पुण्यामधल्या मोठ्या ज्या संस्था आहेत त्यामध्ये जर योग्य विद्यार्थी न जाता असे विद्यार्थी बोगस विद्यार्थी जर जात असतील तर ती आदर्श व्यवस्था नाही आहे. देशामध्ये विद्यार्थ्यांचा आवाज फार मोठ्या प्रमाणामध्ये आज यासाठी होतोय की हे अशा पद्धतीचा अन्यायकारक परिस्थिती पूर्ण देशभर आहे तशीच महाराष्ट्रात दिसते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या एकंदरच भावनेचा आणि एकंदर त्यांच्या मनामधला जो आक्रोशाचा विचार करता या प्रकरणाची देखील चौकशी होण्याची आवश्यकता आहे. सचिन सर तुम्ही बोलताना आता एक उल्लेख केला की जुळे मार्क्स पडले, जुळ्या मुलांचा उल्लेख केला तुम्ही. ती मुलं कुठली आहेत आणि किती मार्क्स आहेत? असं आहे की मी मुलांचा विषय हा महत्त्वाचा नाही आहे कारण या संदर्भामध्ये चौकशी अंती जे काय असेल ते स्पष्ट होईल. माझं एवढंच म्हणणं आहे की ह्यामध्ये सरळ सरळ दिसतंय CET कमिशनला देखील दिसत आहेत मार्क तसे आणि त्याचा कुठे संबंध आहे का याची देखील चौकशी होण्याची आवश्यकता आहे. भारतीय जनता पक्षाची काही संबंध आहे का? आमचं म्हणणं एवढंच आहे की ही व्यवस्था सुधारण्याची आवश्यकता आहे आणि ती सुधारण्याची जबाबदारी सरकारची आहे. याची न्यायालयीन चौकशी झाली, सरकार करत नाही त्यामुळे न्यायालयीन चौकशी व्हावी. पत्र वगैरे लिहिणार आहात तुम्ही तसं काय? मी या संदर्भामध्ये अगोदरही मी पत्र लिहिलेलं आहे CET कमिशनला. त्याच्यावरती उत्तर आलं की पर्सेंटाईल कसे मोजतात ते मला शिकवणार आहेत. अशा तऱ्हेचं त्या CET कमिशनकडनं जे उत्तर आलं ते मला आश्चर्यकारक वाटलं की पर्सेंटाईल आता कसे मोजले जातात ते आम्हाला माहिती नाही आहे, त्याचं आता प्रशिक्षण हे देणार आहेत.
तर विषय असा आहे की ही सातत्यानं हात वरती करणं हे योग्य नाही आहे. जनतेमध्ये आक्रोश वाढत चालला आहे, याची जाणीव सरकारनं ठेवली पाहिजे. साम टी व्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.